हे जनकपूरमध्ये आम्हाला 4थ्या माळ्यावरती रूम दिलेला आहे. जनकपूर एरिया, सीता मैयाचा माहेर घर. आता बघूया. आता आम्ही पोचलो 5:30ला. 12 तास बरोबर आमचा प्रवास झाला बसमध्ये. आणि आता थोडं फ्रेश होऊन मंदिरात निघतो आम्ही. पुन्हा उद्या जाऊ. उद्या पण आम्ही इथेच वस्ती करणार आहोत. खूप मोठी सिटी आहे. हा टेरेस पण खूप मोठा आहे. ही पण इकडे मोठी सिटी आहे. आम्हाला फक्त रूम इकडे आपले मोबाईल पूर्ण बंद होतात, पूर्ण डब्यासारखे. फक्त रूममध्ये आम्ही जातो तेव्हा आम्हाला वायफाय कनेक्ट करायला भेटतं, नाहीतर आम्हाला तोपर्यंत बंदच. थांबा. व्हिडिओ कॉल होते बघ. एक कुंड झाले. स्वर्गद्वार. हाँ, आपको पहनना नहीं है. आम्ही आता चाललेलो आहे सीतामाईच्या मायका फिरण्यासाठी. माहेर घरी आलेले आहे. काल भैरव. क्या ये स्वर्गद्वार बाबा भूतनाथ काल भैरव. काल जैसे कि काठमांडू में पशुपति मंदिर है ना, उसका दूसरा स्वरूप है. हा बघ, दुसरं रूप इकडे आहे. म्हणजे तसंच सेम मूर्ती आहे चारी साईडला वगैरे. हे मंदिर. बाबा भूतनाथ घाट काय तिकडे. या काल भैरवनाथ. ते बोलले काढा. हे तिथं बघ फोटो काढायचे. मूर्ती चांगली आहे. ओम नमः शिवाय. ओम काल भैरवाय नमः. काल भैरवनाथ. ओम काल भैरवाय नमः. जा ना कुठे अशी काय करते. मग काय जा उभी राहा. इंटरेस्ट नाही ना. आपण आले. रुक ना थोड़ा सा सबके साथ में निकाल. हम पीछे. मस्त शंकराची मूर्ती, पार्वतीची मूर्ती आहे. आणि सीताचं माहेर घर आहे, त्याच्यामुळे इथं सगळं शंकर पार्वतीचंच वातावरण आहे. अंदर गया, एक रामेश्वर गया, एक धनुषकोटी गया, और ये पुरुषोत्तम मंदिर. जाइए. राम जी ने सीता स्वयंवर किया है तभी का धनुष्यबाण हो. वो हाँ, तभी का धनुष जो एक टुकड़ा इस तालाब के अंदर गया. हाँ. और एक रामेश्वर गया, एक धनुषकोटी गया. 3 टुकड़े हुए. तो इधर ही है रामेश्वर वगैरह जो बोल रहे हो. वो अलग है, इंडिया में है. रामेश्वर मंदिर. हाँ उधर इंडिया में गया. धनुष को जो टुकड़ा हुआ था ना, हाँ, एक टुकड़ा रामेश्वर गया, रामेश्वर. हाँ, टुकड़ा इस तालाब के अंदर गया. हाँ. और एक टुकड़ा गया धनुषकोटी. धनुषकोटी वो कौन सी जगह पे है. ओ ये जनकपुर से बाहर. ये जनकपुर से बाहर है. हाँ. और ये पुरुषोत्तम जी का मंदिर है. जाइए उस गेट पे जाइए, अंदर में घूम लीजिएगा, फिर आ जाएगा. फिर जाएंगे दूसरा मंदिर. हे बघा, हे तलाव आहे ना. ह्या तलावामध्ये धनुषकुंड हो गया. धनुषकुंड. सीता स्वयंवर झालं तेव्हा धनुष्याचे 3 तुकडे झाले. ते एक तुकडा ह्याच्यामध्ये
पडलेला आहे, म्हणजे टाकलं तेव्हा त्याने उडाले ते. आणि हे गणपतीचं मंदिर. जय श्रीराम, जय श्रीराम. कोणतं बाळ आहे? सीता स्वयंवर कुठे झालं? याची व्हिडिओ घ्या ना, हे छान वाटते. हे तेव्हाचं सगळं रामा सीता स्वयंवर झालं, जनक राजाच्या काळातलं सगळं हे. चला, किती कोरीव बांधकाम आहे बघा. अक्षर पण मस्त दगडावरतीच कोरलेले आहेत. हे शंकर आणि पार्वतीचा अर्धा रूप केलेलं आहे ना ते बघ, अर्धनारी. चला पुढे ये, खाली पाय पड. या स्थळामध्ये श्रीरामाचा धनुष्यबाणाचा एक तुकडा घेतला. रामाचं मंदिर. रामाच्या समोर बजरंग बली. काय गणपती नाहीये, बजरंग बली आहे, पण ते डोळे किती दिसते बघा ना. रामाच्या समोर मारुतीचं. और राजा जनक जी का कुल देवी. हाँ, राम मंदिर और राजा जनक जी का कुल देवी. यही से राम और सीता कुल देवी का आशीर्वाद लेकर अयोध्या विदाई हुई थी. जाइए अयोध्या में विदाई हुई. राम विदाई. हाँ, तो शादी होने के बाद विदाई कर. हाँ, वो मतलब राम मंदिर वो साइड हो गया और शक्तिपीठ किधर हो गया? शक्तिपीठ. तो किसका बोले ये? कुल देवी. किसका? दुर्गा माता कुल देवी. नहीं, किसका? राम का कुल दैवत. राम जो राजा जनक जी का कुल देवी. राजा जनक, हाँ जी का कुल दैवत. कुल देवी का. हाँ, तो इधर आए थे शादी करने के लिए ना राम जी, तो उसका मायके का कुल दैवत. ओके, आइए मैं बता देता हूँ. राम मंदिर हे द्वार आहे. इथून हे सीतामाईचं माहेरचं कुलदैवत आहे. जेव्हा राम स्वयंवर करून इथून गेले तेव्हा कुलदैवाच्या त्याच्या पाया पडले आणि मग अयोध्येला गेले तिला घेऊन. उधर राम मंदिर हो गया, उधर कुल देवी हो गया. पहला उधर जाइए राम मंदिर. रामाचं मंदिर आहे. रामाचं नाही, सीतामाईचं कुलदैवत. जेव्हा जनक राजाचं कुलदैवत, जेव्हा सीतामाईला स्वयंवर करून जिंकून घेतलं ना तेव्हा तिच्या माहेरचं कुलदैवताच्या पाया पडले आणि मग अयोध्येला घेऊन गेले. सीतामातेच्या माहेरचं कुलदैवत आहे. जेव्हा प्रभू रामचंद्रांचं आणि सीतामातेचं लग्न झालं तेव्हा येथेच त्यांच्या कुलदैवताची पहिल्यांदा भेट घ्यायला आले आणि कुलदैवाची भेट घेऊन नंतर ते आपल्या
पत्नीला घेऊन सीतामातेला घेऊन अयोध्येला निघाले. तिची कुलदैवत सीतेच्या माहेरची राजमाता देवी म्हणून ते हे परिसर आहे. बाजूला श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधलेलं आहे. हीच ती सुंदर पावनभूमी जिथे श्री प्रभू रामचंद्रचे पाय लागलेले आहेत आणि तिथे आपण आलेलो आहोत. आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर जेवढं छान वाटतं. शेवटी देवांचीच भूमी आहे. तिथे खूप आणि प्रसन्न वाटतं मन अगदी. प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे, सीतामाईची आहे आणि तिथे प्रसन्न वाटतं. लग्न झालं तेव्हा ते या कुलदैवताच्या पाया पडून इथून गेले आणि मग सीतामातेला आपल्या घरी अयोध्येला घेऊन गेले. तेच हे मंदिर नसेल असं कधी झालंच नाही. आणि इथून दोघं जण त्यांचा परिवार अयोध्येला गेलेले आहेत. आणि जिथे मारुतीरायाची मूर्ती आहे हे झाडं वगैरे अगदी जुन्या काळातच आहे. त्यांचं परिसर आहे जुन्या काळातलं आहे. शांत वाटतं, मस्त भूमीमध्ये पाय टाकल्यानंतरच खूप प्रसन्न वाटतं. मन प्रसन्न होऊन जातं. असं इथून जावंसंच वाटत नाही, एवढं छान वाटतं, प्रसन्न वाटतं. वातावरण मस्त वाटत आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे. देवाची भूमी आहे शेवटी. बघा तुम्ही पण कधी आलात तर परिसरामध्ये येऊन बघा, छान वाटतं. जनकपूरमध्ये जनक राजाच्या नगरीमध्ये शेवटी प्रभू रामचंद्राचं माहेर घर. हीच ती भूमी जिथे प्रभू रामचंद्र येऊन गेलेले आहेत. आणि किती कोरीव काम आहे, अगदी नक्षीदार बारीक डिझाईनसुद्धा अगदी कोरून कोरून काढलेले आहे. बांधकाम पण खूप मजबूत आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होणार आहे आपल्याला इथे. मूर्त्या पण छान घडवलेल्या आहेत, अगदी नाजूक नाजूक. बाजूलाच आपल्याला इथे सीतामातेचं माहेरचं कुलदैवत आहे आणि त्या कुलदैवताला आपण भेटणार आहोत, दर्शन घेणार आहोत तिचं, सीतामातेच्या कुलदैवताचं. आणि कुलदैवताचं नाव आहे राजमाता देवी. जनक राजाचे कुलदैवत, सीताच्या माहेरचं कुलदैवत. इथून एंट्री आहे आतमध्ये. हीच ते राजमाता देवी कुलदैवत सीतामातेचं. इथून बाहेरच्या साईडला जाण्याचा मार्ग. कमेंटमध्ये नक्की सांगा.